विरोधकांचा आयोगाला पहिला सवाल, निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये मुळात इतके घोळ आहेतच कसे? आयोगाच्या मतदार याद्यांचा सर्व्हर कोण हाताळतं? मतदार याद्यांवर सरकार बाह्य शक्तींचं नियंत्रण आहे का? मतदार याद्या या कुणा बाहेरच्या व्यक्तींकडून म्हणजे आयोगा व्यतिरिक्तच्या व्यक्तींकडून बदलल्या जात आहेत का? विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतदार याद्यांमधले दोष जर दिसले होते तर मग या मतदार याद्या सुधारल्या का नाहीत? जर मतदार याद्या सदोष असतील तर त्यांच्या आधारे निवडणूक निकोप कशी होणार? याद्यांमधले दोष काढता येत नसतील तर मग निवडणुका त्या याद्यांच्या आधारे घेता कशा? राजकीय पक्षांना आक्षेप दाखल करण्यासाठी फक्त 6 दिवस कसे देण्यात आले? पालिका निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा वापर का केला जात नाही? मतदानाचं सीसीटीव्ही फुटेज हे राजकीय पक्षांना उपलब्ध का करून दिलं जात नाही? 45 दिवसात डिलीट का होतं? एकाच मतदाराचे वेगवेगळे इपिक आयडी एपिक क्रमांक तयार होतात कसे? डुप्लिकेट मतदार शोधण्याचं सॉफ्टवेअर जर आहे तर ते 2019 नंतर का वापरलं गेलं नाही? मतदार याद्या राजकीय पक्षांना मतदारांना डिजिटल स्वरूपामध्ये का पुरवल्या जात नाही? 2019 नंतर निवडणूक आयोग माहिती सार्वजनिक करणं का टाळतंय?